नमस्कार, जय श्रीराम. मी अक्षय कदम, श्रीराम एंटरप्राइजेस. आज आपण मयुरी मोरे त्या की आमच्या गाववालेच आहेत, त्यांच्या घरी आपण 3D फोम शीटचं काम केलेलं आहे. आज बघू शकता, तुम्हाला बिफोर आफ्टरचा व्हिडिओ पण दाखवतो की अगोदर भिंती कशा होत्या, भिंतींना बऱ्याच प्रमाणात लिकेज होतं, पोपडे निघत होते. यामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भिंती पूर्ण कलर त्याचा निघालेला आहे. लिकेज असल्यामुळे कसं पोपडे निघालेत. तर आपण हे सगळं घासून काढलं. यामध्ये प्रॉपर केमिकल भरलं जेणेकरून आपण ज्या 3D फोम शीट लावणार आहे या भिंतीवरती ते निघून आहेत. आणि काम चालू केलेलं आपण बघू शकता कशा प्रकारे सुरुवात केली. यामध्ये फिनिशिंग खूप महत्त्वाचं असतं. लावताना तुमचं प्रॉपर कटिंग आलं पाहिजे. जे काही बोर्ड्स आहेत किंवा जे काही कॉर्नर्स आहेत, कॉलम आहेत, ते प्रॉपर तुम्हाला कटिंग करता आले पाहिजे. डिझाईन एकमेकाला मॅच करता आलं पाहिजे. तर आज सोनू आणि मी या ठिकाणी काम करतो. ऑलमोस्ट आता आपलं काम पूर्ण झालेलं आहे. फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पहिली भिंत कशी दिसत होती आणि काम झाल्यानंतर आता पूर्ण भिंतीचा लुकच बदललेला आहे. आणि आतमध्ये पण त्यांची भिंत लिकेज होती. त्या ठिकाणी आपण असं स्टिकरवालं वॉलपेपर विनाईलमध्ये त्यांना लावून दिलेलं आहे. तर फरक तुमच्या समोर आहे. त्याच्यावरती पर्याय म्हणून आपण त्यांनी ह्या चॉईस केल्या तेवढ्या छान 3D फोम शीट थोडं पास. तर या 3D फोम शीट तुम्ही जवळून बघू शकता. याचा लुक कसा आहे, पूर्ण 3D लुक आहे. त्यामध्ये तुम्हाला टेक्स्चर हवे ते मिळतील आणि पूर्ण वॉशेबल आहे. हे वॉटरप्रूफ आहे. तुम्ही त्याला धुवू शकता, पाण्याने पुसू शकता किंवा लिकेज जरी तुमच्या भिंती असतील तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर या इकडे आतमध्ये आपण त्यांच्या किचनच्या भिंतीला आपण स्टिकरवाला वॉलपेपर लावला. किती छान लुक वाटतोय बघा. तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठले तुमच्या भिंती लिकेज असतील किंवा एखाद्या भिंतीला तुमचा कलर सुटत असेल, पोपडे सुटत असतील, तर त्या ठिकाणी आपण हे स्टिकरवाले वॉलपेपर लावू शकतो. आज आमच्या गाववाल्या सातारकर ज्या की महाबळेश्वरच्या आहेत, त्यांचा महाबळेश्वरमध्ये हॉटेलचा व्यवसाय आहे. तर मयुरीता आहेत, त्यांना आपण विचारूया की त्यांनी आम्हाला ही कामाची संधी दिली आणि त्यांना आपलं काम कसं वाटलं. मयुरी बोला. आम्हाला यांचं काम, आमच्या भिंती म्हणजे पोपडे वगैरे सुटत होते आणि पूर्ण ती पावडर निघत होती, पण ते दिसताना एकदम बरोबर दिसत होतं. तर आम्ही यांच्याकडे गेलो, आमचेच गाववाले, आणि नंतर आम्ही हे चॉईस केलं आणि आम्हाला खूप छान प्रकारे खूप मस्त लावून दिलं की आम्हाला असं वाटतं तर न्यू आमचं फ्लॅट आहे. तर आपण पण, तुम्ही पण हे करा की असंच यांना पण सांगा की असंच आम्हाला पण लावून द्या की आपली ही जे ऍडव्हर्टाईज आहे ती प्रत्येक गावगाव शहरात जावं अशी माझी विनंती आहे. एवढे आशीर्वाद मिळाल्यावर आपल्याला अजून काय पाहिजे तुम्हीच सांगा. तर ज्यांनी आपल्याला काम दिलं त्यांना एकदा विचारूया आपण. त्यांच्या आज मुलगी देखील तिथे आहे त्यांची. त्यांचं प्राजक्ता नाव आहे ताईंचं. त्या प्रेग्नेंट आहेत. प्रथम तर त्यांच्या बाळाला शुभेच्छा की या जगात ते प्रथम पाऊल ठेवणार आहे. त्यासाठी त्यांना आपल्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. ताई, आपल्याला काम कसं वाटलं?